नमस्कार मंडळी, मी आहे सुभाष पाटील आणि हा माझा यूट्यूब चॅनलवर माझा हा पहिला व्हिडिओ आहे. दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ ऑन माय यूट्यूब चॅनल स्किल गप्पा. तर स्किल गप्पा या चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या लाईफमध्ये यूज होणारे प्रॅक्टिकल नॉलेज, प्रॅक्टिकल स्किल्स तसेच थोडेफार प्रमाणामध्ये डेटा ॲनालिटिक्स टूल्स लाईक पॉवर बी आय, एक्सेल, टॅब्ल्यू, SQL ह्याच्यातील छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या एक्सेलचे काही फॉर्म्युले, त्याचप्रकारे फायनान्स अँड अकाउंटिंगचे नॉलेज, जसे छोट्या छोट्या अकाउंटिंगच्या कन्सेप्ट या आपण बघणार आहोत. या चॅनलवर आपण खूप युजफुल टॉपिकवर चर्चा करणार आहोत, जसे की सेवा सर्व्हिसेस, मोबाईलवर चालणारे छोटे छोटे ॲप्सच्या हॅक्स, रोजच्या कामासाठी हेल्प होणारी माहिती असे. ऑनलाईन यामध्ये सेवामध्ये आपण असं बघणार आहोत, जसे ऑनलाईन डॉक्युमेंट घरबसल्या कसे काढायचे, आधार कार्डवर ॲड्रेस चेंज कसा करावा, अशा छोट्या छोट्या सेवाच्या गोष्टी आपण त्याच्यात बघणार आहोत. त्याचप्रकारे बेसिक अकाउंटिंग रूल्स, जर्नल एंट्रीज, स्मॉल कन्सेप्ट आपण सिंपल भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. माझा उद्देश एकच आहे की सिंपल भाषेमध्ये सोप्या एक्झाम्पल देऊन सर्वांना समजेल अशा पद्धतीने माहिती देणे, स्किल शेअर करायचे आणि गप्पा मारायच्या. म्हणूनच आपल्या चॅनलचे नाव मी स्किल गप्पा असे ठेवलेले आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तसंच त्याचप्रमाणे मी मोस्टली मराठी भाषेवर जास्त भर देणार आहे. तसेच त्याचप्रकारे अधूनमधून इंग्लिश, हिंदी मिक्समध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे. मराठी भाषेवर भर देण्याचा उद्देश एकच की साध्या आणि सिंपल एक्झाम्पलरित्या मी बऱ्याचशा गोष्टी समजावून देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये करणार आहे. आणि इंग्लिश तसं माझं पण कच्चंच आहे. तर आपण बघू. आता ही तर सुरुवात आहे, तर तुम्ही बरोबर प्रतिसाद द्या. ही आता सुरुवात आहे. हा तर माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि माझ्या व्हिडिओच्या आणि बोलण्याच्या ट्रिकवरनं तुम्हाला तसं कळतच असेल. चॅनल बनवण्याचा उद्देश असाच की आता दैनंदिन वापरामध्ये जसे मलासुद्धा भरपूर काही असे प्रॉब्लेम येतात की जसे की मला एक इश्यू आला होता की त्याच्यामध्ये एक कोटक बँकेचं माझं अकाउंट होतं. त्याच्यात माझे बँक चार्जेस डेबिट होत राहायचे आणि ते अकाउंट मी चालवत नव्हतो. बट जेव्हा यामध्ये मी कोटक बँकच्या कस्टमर केअरला फोन लावून त्यानंतर ती कोटक ॲपद्वारे ती सेटिंग बंद करून घेतली. त्याच्यामध्ये SMS आणि बँक चार्जेस ही सेटिंग्स ऑन होती. त्याच्यामुळं मला बँकेचे जे काही स्टेटमेंट मेलवर यायचे, नंतर बँक बॅलन्स किती आहे काय हे सर्व यायचं. त्यामुळे ते बँकेचे चार्जेस माझे डेबिट व्हायचे. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंही ChatGPT तर आहेच. आता ChatGPTवरनं आपण सर्व काही बघू शकतो. तर याच्यामध्ये एकच आहे की आणि मी पण लर्नरच आहे. मी पण डेली काहीतरी नवीन शिकत राहतो यूट्यूब, ChatGPTच्या माध्यमातून आणि तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो टेक अ इझी. त्याचप्रकारे आपण काही कंपनीमध्ये कुठं काही इंटरव्ह्यू देतो, त्याच्यामध्ये आपल्याला अकाउंटिंगच्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात त्या आपल्याला माहीत नसतात. आता जसे माझ्या याच्यावरनं मी सांगतो की कॉलेजच्या वेळेस आपण जे काही अकाउंटिंगमध्ये शिकवले जाते त्याच्यावर आपण लक्ष देत नाही आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू, ऑफिशियल वर्क वगैरे आपण जेव्हा वर्क करतो किंवा इंटरव्ह्यूसाठी जातो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी ची गरज असते. जसे की अकाउंटिंगचे रूल्स काय आहेत. इंटरव्ह्यू आपल्याला अकाउंटिंगचे रूल विचारतात.
मग आपण काही वेळेस फक्त एक रट्टा मारतो, पाठ करून घेतो की चला डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम, अशा प्रकारे. बट जर इंटरव्ह्यूअरने त्याच्यामध्ये डीपमध्ये जाऊन जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं किंवा एक्झाम्पल दिलं आणि त्याची एंट्री तुम्हाला विचारली, तर आपण तिथं गडबडून जातो. तर याच प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या इथं समजून घेणार आहोत. आणि तुम्हाला सांगता सांगता मी पण त्याच्यामध्ये माझी स्वतःची पण त्याच्यामध्ये ग्रोथ होऊन जाईल, हाच एक उद्देश आहे. आणि या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, मी पण ChatGPT, अदर यूट्यूब व्हिडिओज और काही बुक्सचा वापर करेल आणि त्याच्यातून मी जे काही नॉलेज घेईल तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया या नवीन जर्नीची. एकत्र शिकूया, ग्रो होऊयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओज. सी यू इन नेक्स्ट स्किल गप्पा व्हिडिओ. नमस्कार.